तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण जावं, दादांचा पक्ष आहे, दादा बोलवत आहेत तर आपण गेलं पाहिजे? शेवट राजकारणामध्ये तुम्ही नेत्याबरोबर राहत असताना प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि तुमची भूमिकासुद्धा प्रामाणिकपणेच मांडली पाहिजे. त्यावेळेस आम्ही सगळे एकत्रित होतो. महाविकास आघाडीमध्ये सगळे एकत्रित होते. त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी मला सांगितलं होतं की तुला लोकसभा लढावं लागेल आणि त्यावेळेस मी साहेबांना शब्द दिला की साहेब ठीक आहे, तुम्ही सांगता तर मी लोकसभा लढवतो. मग साहेबांना मी जर माझी भूमिका बदलली असती तर मी माझ्या शेवटच्या श्वासालासुद्धा मला माझ्या मनात राहिलं असतं की मी देवासारख्या माणसाला मी फसवलं, त्यांचा शब्द पाळला नाही. त्यामुळं माझ्यासाठी राजकारणात काय मिळणार काय नाही मिळणार यापेक्षा माझ्यासाठी आदरणीय पवारसाहेबांना दिलेला शब्द महत्त्वाचा होता आणि तो शब्द दिलेला आदरणीय दादांनासुद्धा माहिती होतं. त्यामुळं मी काय दादांना चुकीच्या पद्धतीने सोडून नाही आलो. दादांना माहीत होतं पवारसाहेबांना यांनी शब्द दिला आहे, याला शब्द पाळावा लागणार आहे. त्यामुळं राजकारणामध्ये मी साहेबांबरोबर होतो, पण दादांची माझे जे आपुलकीचे पहिले संबंध होते तेच शेवटच्या क्षणापर्यंत होते. म्हणजे शेवटच्या आता एका कार्यक्रमामध्ये आम्ही पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या सभेमध्ये जाहीररित्या कार्यक्रमातला तर आमची ती शेवटची सभा 14 हॉटेलवर त्या भागातील काही लोकांशी ज्यावेळेस मिटिंग चालू होती, मी आल्यानंतर सगळ्यात मला त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांना सुनील टिंगरे त्यांच्या बाजूला बसलेले होते, त्यांना दादांनी उठवलं, मला शेजारी बसवलं. गाडीतसुद्धा दादा ज्यावेळेस निघले तर मला पहिलं निलेशला गाडीत घ्या, त्यामुळे अनेक चर्चा झाल्या. म्हणजे ती जाहीररित्या कार्यक्रमातल्या आमचा शेवटचा क्षण असू शकतो. पुढं दादांना 1-2 सभेला जायचं होतं. दादा म्हणलं अरे उशीर झाला. म्हणलं दादा तुम्ही बोलून जा. दादा आम्हाला आग्रह केला, नाही तुम्ही बोला, मी जर बोलून केलं तर लोक उठतील, तुम्ही बोला. दादांना आम्ही सांगितलं दादा आम्ही कुणी उठणार नाही, तुम्ही बोलून पुढं जा. म्हणजे हे सगळ्या आठवणी आहेत. पण ह्या आठवणी कधी आपण एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो की सगळ्यांशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे.